कृष्णा भीमा विकास आघाडीच्या प्रचार सभेचा आज सांगता समारंभ होतोय। आपले उमेदवार ज्यांनी आता विस्तारानं सर्व मार्गदर्शन केलं ते प्रदीपजी गारटकर, आमचे दुसरे सहकारी, आणि ज्यांचं भाषण बऱ्याच दिवसानंतर आम्ही एका व्यासपीठावर ऐकलं ते सन्माननीय मानेदादा, प्रवीण भैया, यशवंत माने, यादव वकील, विलास बापू, अशोक भाऊ, सगळे सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी, पत्रकार आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, मी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला अभिवादन करतो। महात्मा ज्योतिबा फुलेंची ज्यांची कालच पुण्यतिथी झाली त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। आणि आज या मंचकावर आमचे 21 उमेदवार आहेत। एका मिनिटात जरा उभं राहतं का सगळे प्लीज? एकाच मिनिटात ओळख करून दिली, पण मी यासाठी म्हणतोय की हे सगळे आमचे 21 उमेदवार आहेत, यांना आपण प्रचंड मतानं, मी यांना का उभा केलं? 2 मिनिटं बसा आपण। मगाच्या सभेमध्ये त्यांनी फक्त 5च उमेदवार उभा केले, म्हणजे ते नेते आले ते 5 उमेदवारांना मत मागण्यासाठी आले, आम्ही आलो तो 21 उमेदवारांना मत मागण्यासाठी आलो। मी येताना गाडीत जॅकेट घालूनच आलो सोबत, सध्या माझं जॅकेट लय गाजतोय सोबत। आता माझं जॅकेट घालता घालता ते पण गुलाबी जॅकेट घालायला लागले। इथं सभा झाली, राज्याचे नेते, एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आता मी कशाला म्हणून चोरलेलं बाबा, आणि मला त्यांना आपल्या मार्फत त्यांना विनंती करायची की मी त्यांचं सगळं भाषण लाईव्ह ऐकलं, पण त्यांचा दोष नाही, कारण ते बसले होते स्टेजवर 1.5 तास, तिकडून 2 माणसं ह्या डाव्या कानाला, तिकडून 2 माणसं त्या डाव्या कानाला, समोरनं 2 माणसं तोंडासमोर बसली होती, आणि मग ते जे सांगतात त्या चिच्च्या चपाट्या घेऊन एका राज्याचा प्रमुख नेता येऊन इथं भाषण करतो। मला त्यांना सांगायचंय, निवडणुकी हर्षवर्धन पाटलाची नाहीये, निवडणूक कोणाची आहे? निवडणूक प्रदीपदादा गारटकर, तुम्ही 25 वर्षांनंतर जो अन्याय केलेला आहे त्या प्रदीपदादा गारटकरला नगराध्यक्ष करण्याची निवडणूक आहे, तुम्ही विसरला। त्यांच्या 46 मिनिटाच्या भाषणामधली 26 मिनिटं हर्षवर्धन पाटील, राहिलेली 7 मिनिटं ती पूल मानेदादा तुम्ही सांगितलेलं ती पूल। आता त्या पुलाचं सांगतो, गंमत सांगतो तुम्हाला। ते भाषण करत असताना माझ्याकडे एक लाईव्ह चॅट आला, लाईव्ह चॅट आहे बरं का, मी नाव वाचत नाही, पण एक जणांना ते भाषण करत असताना एक कॉमेंट पास केली, मी नाही बरं का, त्यांनी कॉमेंट पास केली। काय कॉमेंट लिहिली? शिरसोडीच्या पुलाचे 300 कोटीचे 5% कॅल्क्युलेशन केलेलं कमिशन व्यापाऱ्यांचा फायदा का मामांचा फायदा? आता कोण मामा आहे मला माहित नाही सोबत, हे त्याची कमेंटमेंट आहे सोबत, माझी नाही सोबत तुम्हाला। आता त्याला विचारावं लागेल हा मामा कोण आहे। दुसरी कमेंट आली, ही दुसरी एक कमेंट आहे, ते भाषण चालू असताना बरं का, म्हणजे माणसं किती हुशार आहे। काय कमेंट? कमिशन खाणारा मामा असा जनतेची दिशाभूल कसा करतो? दुसरी कमेंट। अशा बऱ्याच कमेंट्स आहेत माझ्याकडे, पण वेळ कमी आहे,
कारण शेवटच्या भाषणाच्या वक्त्याची अडचण अवघडच असतील. नशीब मला 20 तरी मिनिटं मिळाली. पण मित्रांनो, आज आपण हा विचार केला पाहिजे की इथं जे भाषण झालं त्याचा खुलासा करणं सुद्धा मला असं वाटतं काळाची गरज आहे. त्यांनी सांगितलं म्हणजे 19 वर्ष ह्या भातदारानं काय केलं. अरे आता माझ्या 19 वर्षाला नंतर 11 वर्ष तुमची सत्ता आहे ना. या 11 वर्षामध्ये तुम्ही काय केलं ते सांगा आम्हाला. आणि मग तुम्ही जर 867 कोटी रुपये या इंदापूर शहरामध्ये आणलं असं म्हणता, ती मागापासून मी जरा बायोफोकल चष्मा घातलाय, मला कुठं सोन्याचं कौल दिसतंय का, मला कोणाचा पत्रा सोनेरी कलरचा दिसतोय का, मला हे आमच्या केमिस्टच्या पार्लर मध्ये सुद्धा कुठं नोटाचे बंडल दिसतात का. कारण 867 कोटी रुपये गेले कुठं. आणि मग 867 कोटी रुपये जर तुम्ही खर्च केले असतील तर ज्या नेत्याच्या घरामध्ये आज त्यांच्या पुतण्याचं लग्न आहे त्यांना सुद्धा तुम्ही जाऊन दिलं नाही तिथं, आणि त्यांना इथं सभेला बोलवलं. मग तुम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना एका 25,000 मतदाराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला तुमचा ब्रँड सुद्धा जर चालत नसेल तर हे 867 कोटी रुपये गेले कुठं, हा सवाल मला या निमित्तानं त्यांना करायचा. माझ्यावर आरोप केले आणि ते म्हणले काय आता नटून फुटून आले असतील असं काहीतरी बोलले सोबती. आता कोणाला नटायची गरज आहे, कोणाला थाटायची गरज आहे. महिला असल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. तो माझा प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगा. आम्ही भांग पाडला केसाला तरी ह्यांना प्रॉब्लेम. आता माझी ओरिजिनल केस आहे, तुम्ही दुसऱ्याची लावले त्याला मी काय करू. एकाने दुसऱ्याने तर लावली बी नाही चौकी तुम्हाला. ही काही भाषणाची मुद्दे येतोय सांगा. मग तुम्ही कोण कपडे कसे घालतं, काय घालतं, हा काय नाही आता काय. अरे तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. माझी विनंती आहे तुम्हाला, ह्या दोघांना बी त्या नेत्यांना, एक तर कॅबिनेट मंत्री, एक तर एका पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्रात म्हणता आम्ही सुसंस्कृत, ही संस्कृत पण आहे. एक जण तर काय म्हणला भाषणामध्ये, 15 मिनिटात येतो इंदापूरला म्हणला आणि बघतोच तुमचं काय करायचं. कोण आता कोणाशी भांडणं करायचं तो. आज मित्रांनो इंदापूर नगरपालिकेची निवडणूक आणि त्यांनी सांगितलं प्रदीप दादा म्हणजे एका माणसाला टार्गेट केलंय म्हणून ही सगळी 3 टार्गेट एकत्र आलेत म्हणजे. आम्ही कोणाला टार्गेट केलेलं नाही, सांगतो करायची गरज नाही आणि तेवढी तुम्ही ताकदवार नाही तुम्हाला टार्गेट करणे एवढी सांगतो. जनता ठरवल काय करायचंय सांगतो. आम्ही एकत्र यासाठी आलो, मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो, कोणाचा पराभव करण्यासाठी आलो नाही, पण लोकशाहीमध्ये आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. ज्या गारटकरनं 20 वर्ष रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी केलं त्या गारटकरला तुम्हाला त्याच्या स्वतःच्या शहरामध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही नगरपालिकेचं केलं असतं तर आम्हाला एकत्र यायची काही कारणच नव्हती ना. हो आम्ही आलो एकत्र, स्वार्थासाठी नाही आलो आम्ही एकत्र, तुमच्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही एकत्र आलेलो आहे. हा संदेश मला या निमित्तानं तुम्हाला द्यायचा. आणि म्हणले ही बघा आता आत नाही बोलत असतील, बाहेर नाही बोलत असतील, तसली आमची अवलाद नाही. जे बोलायचे ते सरळ बोलतो, वार करायचे तो सरळ वार करतो. कारण शंकरराव पाटलाची शिकवण आम्हा सर्वांना सांगतो, असं आडवाय करणारी माणसं आम्ही नाही. करायचं तर प्रामाणिकपणानं आम्ही या ठिकाणी करू. आणि आज या पद्धतीनं तुम्ही ज्या या सगळ्या परिसरामध्ये येऊन सांगताय, आम्ही कुणाचा द्वेष करण्यासाठी उभा राहिलेलो नाही. आणि म्हणून आमची काळजी तुम्ही करू नका. इथं बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मित्रांनो आज इथं काही
नेते मंडळींचा असा जळपाक व्हायला लागलेला आहे. जर एवढी सगळी शक्ती तुम्ही एकत्र येऊन प्रदीप कारेटकरचा पराभव करायसाठी आणि म्हणतात सरकार आमचं आहे, सत्ता आमची आहे, त्याचा प्रश्न आलाच कुठे इथं? आणि एवढा निधी आम्ही आणला, हे काय आणून देणार आहेत? निधी तुमचा नाही, असे काही खिशातनं 2 रुपये काढून दिले नाहीत कुणाला. हे आलेला पैसा हा जनतेच्या कर रूपातला पैसा आहे. आणि तुम्ही आम्हाला विचारता 19 वर्ष आम्ही काय केलं? 19 वर्षामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये शेतीला पाणी आणून देण्याचं काम आम्ही केलं. 25 सबस्टेशन आम्ही उभा केले. भीमा नदी, नेरा नदीवरती बंधारे उभा केले. 22 गावामध्ये 7 नंबरवरती 8,000 एकराला पाणी दिलं. खडकवासलाचं पाणी आपण आणलं. या परिसरामध्ये नीरा भीमा साखर कारखाना आम्ही संस्थापन काढला. कर्मयोगी साखर कारखान्याचं भाऊंच्या माध्यमातून एक्सपान्शन करून कारखाना मोठा केला. दूध संघ स्थापन केला, बँक स्थापन केली, MIDC स्थापन केली. इंदापूर शहरातलं BOTचं पहिलं एसटी स्टँड या महाराष्ट्रामध्ये आपण इंदापूरमध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला, सुरू केलं एसटी स्टँड. या शहरामध्ये 40 फुटी रस्ता केला, 100 फुटी रस्ता केला. बाजारपेठ जिथं माणसाला चालत जायला येत नव्हतं, सगळ्या व्यापाराला विश्वासात घेऊन आपण ती बाजारपेठ सुद्धा रुंदणीकरण करण्याचं संदर्भातलं काम आपण केलं. पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण केल्या. परवा धर्मेंद्रचा दुर्दैवानं मृत्यू झाला. ते धर्मेंद्र सुद्धा स्वतः 1999 साली या शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या उद्घाटनाकरता आपण त्या ठिकाणी आणले होते. आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय? ज्या पद्धतीने या इंदापूर शहरामध्ये, या तालुक्यामध्ये आम्ही काम करतोय, ठीक आहे, झाला सरकारच्या 2 निवडणुकीला आमचा पराभव, त्याची चिंता आम्ही केली नाही. सांगतो गारटकर आम्ही लढलो आमने सामने एकमेकाच्या विरोधामध्ये. प्रवीण भाई आमच्या विरोधामध्ये लढले, पण आम्ही तो विचार कधी डोक्यामध्ये घेतला नाही. कारण आपण राजकारणामध्ये एक सुसंस्कृत काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत. सांगतो कधी स्वार्थासाठी कुठली गोष्ट आपण केलेली नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावर आरोप करताय, माझं अजितदादांना आव्हान आहे, या तुम्हाला आम्ही आमच्या सगळ्या संस्थेचा हिशोब दाखवतो. सांगतो दरवेळेस येऊन तुम्ही इंदापूर तालुक्यामध्ये आमच्या संस्थेबद्दल बोलता. त्या संस्था हर्षवर्धन पाटलाच्या मालकीच्या नाही, तर ह्या तालुक्यातल्या 70,000 शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था आहेत. तुम्हाला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. काल आज म्हणले त्या नीरा भीमावर म्हणले कितीतरी मोठं कर्ज आहे. किती कर्ज आहे? 150 कोटीचं कर्ज आहे. छत्रपती सहकारी साखर कारखाना तुम्ही चालवताय. 12 वर्ष त्या कारखान्यात 600 कोटी रुपयाचं कर्ज कुणी केलं? त्या जाचक बापूला विचारायला आता त्या ठिकाणी पुढे आणलं. सांगतो माझा सवाल आहे, तुम्ही कृषी मंत्री आहात ना दादा, तुम्ही या कृषी मंत्र्याला बोर्डामध्ये का घेतलं नाही? छत्रपती का घेतलं नाही बोर्डामध्ये? सांगतो त्या कारखान्याची अवस्था कोणी केली? छत्रपती बाजार बंद कोणी पाडला? बारामतीमध्ये सूतगिरणी बंद कोणी पाडली? कोणती संस्था निर्माण केली सांगा? संस्था काढण्यासाठी रक्त वाचावं लागतं. आम्ही संस्था या ठिकाणी काढल्या, शेतकऱ्यांच्या करता संस्था काढल्या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संस्था आम्ही चालवल्या. तुम्ही अडवायच्या संस्था आमच्या, तुमच्या ताब्यामध्ये बँक, तुम्ही आमच्या संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न करायचा. आणि आज आमच्यावर आरोप करताय म्हणले कर्मयोगी साखर कारखाना म्हणले चालवायला. हो, दिला चालवायला कारखाना. आम्ही काय गुन्हा केला? काय गुन्हा केला आम्ही? शेतकऱ्यांना वेळेवर पैसे आम्हाला द्यायला अडचण होत होती. तुमच्याकडे सगळ्या आर्थिक संस्था तुमच्या ताब्यात होत्या. उठलं सुटलं की आम्हाला कर्मयोगीमध्ये टार्गेट करायचं. रक्ताचं पाणी करून बंद पडलेला खासगी कारखाना उभा करण्याचं काम भाऊंच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि ते जोपासण्याचं काम जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तो कारखाना सहकारामध्येच राहणार आहे. आणि शंकरराव पाटलांचं नाव त्या कारखान्याला तुमच्या पोटात दुखतंय काय? हा कारखाना बंद पडला पाहिजे. मी बोलणार नव्हतो कारण निवडणूक नगरपालिकेची आहे. पण आम्ही जर काही बोललो नाही लोकांना वाटतं ह्यांच्यात काहीतरी पाणी मुरतंय. सांगतो हा उद्या एकदा आमने सामने खुला सवाल. आज तुमचे तालुक्याचे तुमचे लाडके मंत्री आहेत, कुणाला रोजगार दिला? कुणाला नोकरी लावली? कुठे एखादी शाळा काढली? कुठे एखादा व्यवसाय काढला? काय केलं? काय कुठला एखादा प्रकल्प आणला?
अवी MIDC आम्ही काढली, माझ्यावर आरोप करायचे. म्हणजे वसाड MIDC आहे. आज तिथं 1 गुंठा जागा शिल्लक नाही. प्रवीण भाई, तुमचा तिथे एक मोठा कारखाना आहे. तुम्ही एक मोठा उद्योग काढला, जिथं आम्हाला अभिमान आहे. सोनार सुद्धा या परिसरामध्ये मानेदादांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक मोठे व्यवसाय काढले. त्याचा फायदा आमच्या भागातल्या, ग्रामीण भागातल्या लोकांना होतोय, इंदापूर शहरातल्या महिलांना होतोय, तरुणांना होतोय. आणि एक मोठं आर्थिक उलाढाल करणारी सोनाई परिवार या ठिकाणी निर्माण झाला. आम्हाला अभिमान आहे. ते होते विरोधात म्हणून आम्ही कधी त्यांना आडवा आलो नाही. ते आमच्या रक्तात नाहीये. आम्ही प्रोत्साहन दिलं, चला कोण काम करतंय, होऊ द्या पुढं, जाऊ द्या पुढं. असं विचित्र राजकारण करणारे आमच्यामध्ये संस्कार नाहीये. आणि म्हणून बोलायला सगळ्याला येतं. इथं कुठेतरी परवा कोणीतरी माझ्यावर एक टीका केली, प्रदीप दादा म्हणले हर्षवर्धन पाटील शब्द पाळत नाही. म्हणले आम्हाला 24ला यशवंत माने, तुम्ही पण ऐका जरा हे. अरे 9ला तुम्ही उभा राहिला त्यावेळी तुम्हाला कुणी शब्द दिला 14चा? मी नव्हता दिला. त्यांच्या मांडीने मांडल्यावर बसताय. 14ला निवडणूक झाली माझ्या विरोधात विधानसभेला, तुम्हाला कोणी शब्द दिला होता? हर्षवर्धन पाटलांनी शब्द दिला नव्हता. 19ला तुम्हाला फसवलं, त्यांच्या मांडीने मांडल्यावर बसताय तुम्ही. आता तुम्हाला शब्द कोणी दिला होता? मी नव्हता दिला शब्द तुम्हाला. माझ्या निवडणुकीला तुम्ही आला, विजयदादाकडे एक बैठक झाली. विजयदादाला म्हटलं, ते म्हणले आम्हाला 24ला काय करायचं? म्हणलं 24ला निवडणूक झाल्यानंतर आपण बसू. हो, बैठक झाली विजयदादाकडे. आज आहे विजयदादा, त्याला साक्षीदार सांगतो. आम्ही नाही शब्द पसरवला, पण 24च्या अगोदर 2 वर्ष हेच मला सोडून गेले सांगतो. आणि मग कोणावर काय बोलतो आम्हालाही सगळं माहिती आहे. खरेदी संघ कुणी काढला? मोठ्या भाऊनी काढला. भाऊ संस्थापक होते. आज एक माणूस शिल्लक राहिला का खरेदी संघात सांगतो? ती बी कुठल्याही आम्हाला माहिती, त्याला पगार कुठनं जातो ती आम्हाला माहिती. मार्केट कमिटी भाऊंनी स्थापन केली. मार्केट कमिटी दादा आपल्याला माहिती आहे. ती पलीकडची 25 एकर जागा आपण घेतली. पणन मंत्री असताना 50 कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम त्या मार्केट कमिटीला देण्याचं काम हर्षवर्धन पाटलाच्या माध्यमातून झालेलं आहे. आज तुम्ही कृषी मंत्री आहात, द्या ना खरेदी संघ चालवा ना, नीट द्या मार्केट कमिटीला काहीतरी मदत. आज मला वाटलं राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या हातामध्ये तिजोरीच्या कितीतरी चावी असतील, मला वाटतं एक नाही कितीतरी चावी असतील सांगतो. मग का शेतकऱ्याची कर्जमाफी आपण जाहीर करू शकलो नाही? तुम्हीच आश्वासन दिलं होतं ना. का शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर केली नाही तुम्ही? बोलायला फार येते आपल्याला, पण मित्रांनो ही निवडणूक ही नगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे त्याच्यावर मी काही अधिक भाष्य करावं असं मला वाटत नाही. पण इथून पुढे जर तुम्ही या पद्धतीचे जर टीका करणार असाल तर आम्हालाही बोलता येतं. असं काही एक जणाला कुणाला काही सगळं अधिकार दिले नाहीत बोलायचे. सगळ्याला सगळं माहीत असतं, पण आम्ही त्या लेवलला कधी जात नाही. पण जर अशा पद्धतीने वारंवार तुम्ही काय केलं ते सांगा ना लोकांना. जर तुम्ही एवढं चांगलं काम केलं असेल तर तुमचा अख्खं घरदार का फिरतंय सांगा ना मला तुम्ही. एक माणूस शिल्लक राहिला नाही. मी म्हणलं बारकी पोरं मी काढा बाहेर सगळी, म्हणजे त्यांचा मी प्रचार होईल म्हणजे. मागच्या वेळेस कुठे गेली होती सगळी ही? आणि म्हणून आज मित्रांनो ही आघाडी निर्माण झालेली आहे. ही आघाडी निर्माण करण्याच्या पाठीमागची वेगळी संकल्पना आहे. कारण या सगळ्या परिसरामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून न्याय देण्याचं काम तुम्हाला मला सर्वांना करावं लागेल. इथं कोणीतरी जो आपला विरोधी उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचा, आता ती बी बोलायला लागलाय. आता गुण लागतोच की, गुण नाही वाण लागतोच कोणाला. माझ्या काळात भाषण करा म्हटलं तर मला काही जमत नाही. आता बरंच व्हायला लागलं भाषण करा, भाषण करा. तुम्ही किती जरी भाषण केलं तर एक षटकार मारला का नाही की पुन्हा बोलायचं बंद होईल सांगतो तुम्हाला. मला माने दादा एक प्रश्न पडलाय की समोरच्या पॅनलचा जो उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचा हा नेमका आहे कोणाचा? आहे का कोणाला अंदाज? खरं सांगा बरं, सांगा बरं तुम्ही. जो 30 वर्ष माझ्याबरोबर होता तो मला सोडून द्या.
मला आठवत आहे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला गारटकर दादा पवार साहेबांना आम्ही त्यांच्या घरी गेलो. मला पवार साहेब म्हणले चल हर्षवर्धन घरी जायचे आपल्याला. मी गेलो घरी. 1.5 तास चर्चा झाली. गाडीत बसल्या पवार साहेब मला म्हणले आता ह्या गोष्टी सांगू नये पण बोललं पाहिजे, काय गोष्टी बोललं पाहिजे. थोडे अजून 10-15 मिनिटं असते का नाही तर तुमच्या अजून 1500 मतं मी जादा वाढवून दिली असती. पण ठीक आहे, काय हरकत नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं मला, साहेब म्हणले की त्यांनी मला शब्द दिलाय की मी काय फिरणार नाही, मी न्यूट्रल राहील, पण साहेब मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. एवढ्या मोठ्या देशाच्या नेत्याला काय सांगितलं आणि काल भाषणात काय सांगितलं. गारटकर ह्यांना म्हणले भरणे मामा मी तुमचं कामच केलं. मग आता मला प्रश्न पडलाय की हा माणूस हाय कोणाचा, म्हणजे ह्या रस्त्याचा आहे का त्या रस्त्याचा आहे, विचार करण्यासारखा आहे. आणि कशाला ह्या गोष्टी करता. आणि म्हणले मग 30 वर्ष तुम्हाला कळलं नाही का आमचं कर्तृत्व, आम्ही तुमचं कर्तृत्व बघून दिलं नाही, आमचं नेतृत्व होतं म्हणून तुमच्या मागे लोक उभा राहिली. शेवटी नेतृत्वाच्या मागे माणसं जातात आणि त्यामुळं तुम्हाला कर्तृत्व दाखवण्याकरता संधी कोणी दिली तर ह्या समोर बसलेल्या जनतेनं दिलेली आहे. हे मित्रांनो विसरून या ठिकाणी चालणार नाही. संपूर्ण आता जे शाळेचं त्या जागेचे ऐकून ऐकून आमचे बी कान आता थकले. सांगतो तुम्हाला कोणी मुक्ताईन सांगते ते शाळेचं त्या कॉलेजचं सांगतो. हाय सगळा इतिहास. बबनराव शेट्टी बसले दुकानामध्ये बघितले, त्यांच्याकडे अख्खी फाईलच आहे. डॉक्टर कुलकर्णीकडे फाईल आहे. गुंडेकर काका बिचारे नाहीत आज. आणि म्हणून अशा पद्धतीनं काहीतरी लोकांची दिशाभूल करायची आणि या पद्धतीनं आपण करायचं हे चुकीचं आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की प्रदीप दादा गारटकर सारखा एक कार्यक्षम उमेदवार यांना आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मतानं निवडून द्या. विकास सर्वांसाठी करायचा आहे, भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करायची, पिण्याच्या पाण्याचं प्रश्न सोडवायचा आहे, टीडीआरची पॉलिसी आणायची, ड्रेनेज आपल्याला चांगलं करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण मित्रांनो करू एवढंच आवाहन करतो. आणि एसटी बसला आपण मतदान करा एवढं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.